मामा मामा गेला 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 गेले म्हणजे कुठे गेले? हा, सांगा धैर्य, बोला, कुठे गेले माझे बाबा? हा, मामानं संपवलं स्वतःला. सुसाईड केली. माझ्या बाबांना काही नाही शकत. आता बाबा कुठेही नाही गेले, काही नाही झालंय त्यांना. आता धैर्यानं सांगा, बोला ना काहीतरी तुम्ही. आता बोलत का नाही तुम्ही? बोला ना, सांगा धैर्यानं की माझ्या बाबांना काही झालेलं नाहीये, ते चांगले आहेत. धैर्य, तुम्ही सांगा, तुम्ही खोटं बोलताय ना माझ्याशी? खोटं बोलताय, मस्करी करताय ना माझी? माझ्या बाबांना काही होऊ शकत नाही, तुम्हाला माहिती आहे. धैर्य, मस्करी करताय ना तुम्ही? मस्करी करताय? अशी मस्करी करू नका, धैर्य करू नका, कारण माझ्या बाबांना काही होऊच शकत नाही, तुम्हाला पण माहिती आहे. कुठे आहे माझा बाबा? कुठे आहे बाबा? हिरा, हे खरंय, खरंय. काय झालंय? का अशी ओरडतीये? काय झालंय? आपल्या मामानं सुसाईड केलंय. काय? होय. का केलंस तू असं? का केलंस? का सोडून गेलास आम्हा सगळ्यांना? मला पोरकं करून टाकलंस रे एकदम. कसं जगायचं आता? मला ताई कोण म्हणणार? सांग ना, कोण म्हणणार ताई? पोलीस बॉडी आता पोस्टमॉर्टम साठी घेऊन गेलेत. सकाळी बॉडी येईल आपल्या घरी. आणि त्यानंतरच आपल्याला कळेल की नेमकं काय झालंय. आम्ही फार्म हाऊसवर धैर्य, ताबडतोब पोलिसांना फोन कर आणि त्यांना सांग की दयाचं पोस्टमॉर्टम नाही करायचं आम्हाला. आम्हाला त्याची बॉडी इथे पाहिजे म्हणून. ताबडतोब लगेच फोन करून सांग त्यांना. अरे बघत काय बसलायस तू? माझा भाऊ येतो. मी तुला सांगितलं ना, पोलिसांना फोन करून सांग म्हणून. जिवंतपणी त्यांनी काय काय नाही सोचलं. निदान मेल्यावर तरी त्याला त्रास नको.
मला मला दह्याची बोडी अशी पाडापाड झालेली नाही चालणार. तू पोलिसांना फोन कर आणि सांग पोस्टमॉर्टम नाही करायचं आम्हाला म्हणून. सांग त्यांना सांग दह्याची बोडी आम्हाला इथे घरी पाहिजे. सांग लवकर फोन करून. आई तू शांत हो. मी करतो पोलिसांना फोन. हा तू शांत हो. मी मामीला कळवतो. शांत हो. इरा, तुझ्यामुळे तुझ्यामुळे माझ्या बाबांनी स्वतःला संपवून टाकलं. इरा सोड. तू आयुष्यात आल्यापासून घाण लागलाय माझ्या आयुष्याला. इरा काय करतेस तू? सोड मला. एक एक करून प्रत्येक व्यक्ती माझ्या आयुष्यातून माझ्यापासून लांब झाली हवी. फक्त तुझ्यामुळे. तू धैर्यांना माझ्यापासून तोडून टाकलंस. ते सोडणं कमी नाही झालं. काय करताय तू? शांत व्हा. हे बघा, मला समजते तुमची मनस्थिती काय आहे ते, पण अशा वेळी उगाच काहीतरी वेडेपणा करत बसू नका. आवरा स्वतःला. शांत व्हा जरा. वहिनी, तुम्ही आधी इराला त्यांच्या रूम मध्ये घेऊन जा. नाही रे बाबा. इरा शांत. मला भेटायचं त्यांना. धैर्य, मी पोलिसांशी बोलून घेतो. मामाची बॉडी कधी घरी आणता येईल ते जरा विचारून घेतो. आलोच. हाय, जाणारा व्यक्ती जातोच. आपल्या हातात काहीच नसतंय. उद्या सकाळी मामाला घरी आणतील. आपल्याला सगळे विधी करायचेत. तुझी तब्येतही ठीक नाहीये. तू आराम कर आता. साहेब, तू ठीक आहेस ना? तू सुद्धा आराम कर. साबी, तुझ्यामुळे मला माझ्या भावाचा खून करावा लागलाय ग. सख्या भावाचं रक्त लागलंय माझ्या हाताला. तू बघ, मी सुद्धा तुझी अशी अवस्था करणार ना जी आज माझी अवस्था झाली. नाही सोडणार तुला, नाही सोडणार. दया गेला असला तरी अजून कुठलेच पुरावे माझ्या हातात लागलेले नाहीयेत. ना गुरुकुल मिशनचे, ना सावीच्या बाबांच्या खुनाचे. काही झालं तरी ते पुरावे मला शोधायलाच लागणार आहेत.
कुठे शोधू मी? धैर्य राहून राहून सारखं माझं मन खातंय बघा. सारखं असं वाटतंय की हे जे काही घडलंय ना ते अजिबात साधं सरळ नाहीये. सावी, जे काय बोलायचंय ते स्पष्ट बोल. धैर्य, अहो मामांसारखा माणूस सुसाईड कसं काय करू शकतो? आणि जरी त्यांनी सुसाईड केलं असेल तरी तिकडे काहीतरी मिळायला पाहिजे होतं ना. एखादी नोट, एखादा मेसेज किंवा इराला काहीतरी सांगितलं असतं त्यांनी. मामाचा तर फोन पण आपल्याला मिळाला नाहीये. मला नक्की वाटतंय की काहीतरी गडबड आहे. दयाचा फोन. हा, दयाच्या फोन मध्ये काही ना काहीतरी पुरावे नक्कीच असणार. मी सुद्धा त्याला शेवटचा मेसेज केला होता, तो सुद्धा रेकॉर्ड असणार त्याच्यामध्ये. अरे देवा, मी फोन कदा घेऊन आले तो फोन जर का पोलिसांच्या हाती लागला तर मग माझं काही खरं नाही. नाही नाही, मला तिथे जाऊन तो फोन घेऊन यायला पाहिजे. मला फोन घेऊन यायला पाहिजे. सावी, मी तुला मगाशी सुद्धा सांगितलं की जर खरंच काही गडबड असेल तर पोलीस काढतील की ती शोधून. आणि राहिला प्रश्न मामाच्या मोबाईलचा, तर तो सुद्धा सापडेलच त्यांना. मला असं वाटतंय की त्यांना त्यांच्या पद्धतीनं शोधाशोध करू देत. आपण आत्ताच उगा काही ठरवायला नको आणि या सगळ्यात पडायला सुद्धा नको. सावी, नको जास्त विचार करू. मला काही ना काहीतरी केलंच पाहिजे. मामासोबत जे काही झालं असेल ते तिथे एकदा जाऊन आल्यावरच कळू शकते. तिथंच आता काहीतरी पुरावे हाताला लागतील. बाबा उठा, बाबा तुम्ही असं मला सोडून नाही जाऊ शकत. बाबा मी असं कसं होईल तुम्ही गेल्यावर? बाबा कशी जगू मी तुमच्याशिवाय? कशी जगू? बाबा उठा ना बाबा. इरा, उठा ना. आई, शांत हो. हं? स्वतःला सांभाळ बघू. असं रडून नाही चालायचं. असं टाकी हो. इरा, आई सांग ना का बाबांना उठायला. सांग त्यांना उठायला. ते असं आपल्याला सोडून नाही जाऊ शकत ना. आत्या, आत्या माझ्या बाबांना परत बोलवा. उठायला सांगा ना त्यांना. आत्या सांगा ना बाबांना. पोलीस कशाला आले असतील आता इथे? त्यांना काही सापडलं तर नसेल ना? पोस्टमॉर्टम कसं तरी थांबवलं आहे, पण दयाचा मोबाईल तर यांना सापडला नसेल.
इन्स्पेक्टर साहेब काय झालं? नाही म्हणजे तुम्ही असे अचानक आलात? आपल्या इच्छेनुसार तुमच्या मामांचं पोस्टमॉर्टम तर आम्ही नाही केलेलं, पण त्यांच्याकडे आम्हाला काहीतरी सापडले. नक्की काय चाललं असेल ह्या पोलिसांचं? दामिनी मॅडम पोलिसांना बघून अशा डिस्टर्ब का झाल्या? ही चिठ्ठी ही चिठ्ठी सापडली तुमच्या मामांच्या खिशामध्ये. धैर्य, काय झालं? ही गोष्ट कन्फर्म झाली की मामानं सुसाईड केलंय. ही चिठ्ठी पोलिसांना मामाच्या खिशात सापडली. ताई, मी चाललोय, कायमचा चाललोय. माझ्यानंतर माझ्या इराची काळजी घे. आजवर ज्या चुका माझ्याकडून झाल्या त्याबद्दल माफी मागतो. आता तुला त्रास द्यायला मी नसेन ताई. जातो. इन्स्पेक्टर साहेब, थँक्यू सो मच. टेक केअर. किती जीव होता मामांचा इरावर. त्यांना सुद्धा माहित होतं की त्यांच्यानंतर इराचं काय होईल सांगता येत नाही. तरी पण कसं काय सुसाईड केलं असेल त्यांनी? धैर्य, पोलिसांनी फक्त चिठ्ठी दिली म्हणजे म्हणजे मामांचा फोन तो सापडलाच असेल की त्यांना. तो नाही दिला. मे बी नसेल सापडला, कारण हे धैर्य, मामांना आता न्यायला लागेल. खूप वेळ झालाय. हे सगळं दिसतंय तेवढं नक्कीच साधं नाही. कुठं ना कुठं तरी पाणी मुरतंयच. असा कसा मामांचा फोन सापडला नाही? व्हिडिओ बंद केला म्हणजे तू केलेली पाप मिटतील असं होणार नाही दामिनी मुजुमदार. आता तू जे काही बघितलेस ना त्याचे सगळे पुरावे धैर्याच्या खोलीत ठेवले. धैर्य आणि इराच्या साखरपुड्याची तयारी सुरू कर. आई आई
आई सांभाळ स्वतःला. मामा असा अचानक आपल्याला सोडून गेला याचा धक्का सगळ्यांनाच बसलाय आई. सगळीच दुःखात आहे. पण असं धीर सोडून कसं चालेल बरं. सांभाळ स्वतःला. दादा, आपला मामा असा काहीतरी करेल असं स्वप्न पण वाटलं नव्हतं रे. भास्कर, अरे हे जे काय सगळं चाललंय ना ते स्वप्नातच चाललंय असं वाटायला लागलंय. मामाचं असं काय होईल त्यावर माझा अजिबात विश्वास बसत नाही. म्हणजे म्हणजे भास्कर, अरे मामा असा कसा जीव देईल? हा, सांग की असा कसा जीव देईल तू? अरे तू दुसऱ्याचा जीव घेईल असा होता तो. कचरा बिचरा तर त्याच्या डिक्शनरीतच कुठं नव्हतं रे. मामा सुसाईड करेल ना याच्यावर माझा अजिबात विश्वास बसत. अरे गेल्यानंतर तरी त्याच्या आत्म्याला शांततेत जाऊ द्या. आता इथे पण चर्चा करत बसणार आहात. विलासदादा म्हणतायत ते बरोबर आहे. दया मामा आत्महत्या करणाऱ्यातले नव्हतेच. यामागचं काय कारण आहे मी शोधून काढणारच.